नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्टी मराठी किचनमध्ये। तर आज आपण फराळानिमित्त केला जाणारा पदार्थ करंजी कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी मैदा घेतला 1 वाटी, त्यामध्येच 1 वाटी रवा मिक्स करून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलंय चवीसाठी। नंतर त्यामध्ये 1 वाटी तेल टाकून त्याला छान मिक्स करून घेतले। नंतर थोडं पाणी टाकून त्याला घट्टसर मळून घ्यायचे आणि थोडा वेळ ठेवून नंतर त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आणि आपल्याकडे जे करंज्या भरायचा साचा असतो त्यामध्ये ठेवून साखर आणि खोबऱ्याचा कूट केलेला आहे मी। तुम्ही तिळाचं पण करू शकता किंवा खव्याचं। ते छान पॅक करून करंजी तयार होते। नंतर आपण ही करंजी गरम तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आणि खायला खूप भारी लागते। एकदा नक्की ट्राय करा। लाईक, शेअर आणि कमेंट करा।